विजय शिवतारे आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। विजय शिवतारे आज पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील आणि त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करतील। विजय शिवतारेंचं बंड शमणार का याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष। सासवडमधील निवासस्थानी शिवतारेंनी एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित राहतील आणि या बैठकीनंतर विजय शिवतारे आपली भूमिका स्पष्ट करतील। आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात। तुषार झरेकर सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, काय घडामोडी आज घडणं अपेक्षित आहे? नक्कीच गुरु, एकंदरीत जर आपण पाहिलं तर बारामती लोकसभा मतदारसंघात लढण्याची खरं तर विजय शिवतारेंनी घोषणा केली होती आणि त्यानंतर त्यांचं हे बंड शमवण्यासाठी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना मुंबईला बोलवून घेतलं होतं आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये बैठक झाली होती आणि त्या बैठकीमधला काय निर्णय झालाय हे खरं तर अद्यापही अस्पष्ट आहे। कारण विजय शिवतारेंनी आज कार्यकर्त्यांची बैठक बोलवलेली आहे। सासवड येथील पुरंदेश्वर जो त्यांचा बंगला आहे त्या बंगल्यावरती त्यांनी आज बैठक बोलवलेली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व जे कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर खरं तर विजय शिवतारे हे त्यांचा निर्णय स्पष्ट करणार आहे। मात्र काल जेव्हा त्यांच्याशी सर्व प्रसार माध्यमांनी बोलण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस त्यांचा जो बोलण्याचा सूर होता तो कुठेतरी मागे गेल्यासारखा दिसून येत होता। त्यामुळे आज एकंदरीत ते काय निर्णय घेतात याकडे महत्त्व राहणार आहे। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवारांविरुद्ध जे वरळ ओकली केली होती ती भाष्य पाहता या काय निर्णय घेत आहेत आणि एकंदरीत त्याचा फायदा कुणाला होतोय हेही येत्या काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आजची जी बैठक आहे ती खरं तर विशेष महत्वाची बैठक आहे आणि या बैठकीतच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये लढत कशा पद्धतीने होईल हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे। कारण महायुती आणि महाविकास आघाडी यांचे उमेदवार जवळपास निश्चित झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण महाविकास आघाडीकडनं सुप्रिया सुळे तर महायुतीकडनं अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार असण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे एकंदरीत या दोघींमध्ये तिसरा अपक्ष उमेदवार येऊ नये यासाठी खरं बरोबर तुषार, अत्यंत महत्त्वपूर्ण अशी लढत आणि त्या लढतीच्या निमित्तानं झालेल्या सगळ्या भेटीगाठी आणि त्यामुळे आज शिवतारेंच्या बैठकीतनं काय बातमी येते हे सुद्धा आपल्याला बघायचं, त्यावर लक्ष ठेवायचं। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।